मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीने मराठा आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करतात। मुंबईच्या ठिकठिकाणी अनेक ठिकाणच्या परिसरामध्ये मराठा आंदोलक पाहायला मिळतात। मात्र मुंबईमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाल्याने आंदोलकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्यासोबत आंदोलक आहेत, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती लोक आलात? आम्ही धाराशिव जिल्ह्यातला आलेलो आहोत। आमच्या जिल्ह्यातनं कमीत कमी 15,000 प्लस गाड्या आलेत आणि ज्या बांधवांना गाडीची सोय झाली नाही ते बांधव रेल्वेला आले आहेत। पिकअप असेल, ट्रॅक्टर असेल, ज्या म्हणजे जशी सोय झाली त्या माध्यमातून मुंबईकडे मराठ्यांनी मनोजदादाच्या आदेशाप्रमाणे इथं दाखल झालेत। मनोजदादांनी खरं तर आम्हाला वाटत होतं उपोषण करू नये, कारण त्यांची तब्येत अतिशय नाजूक झालेली उपोषण करून। सरकारनं खरं तर मुंबईत यायच्या आधी आमच्या मागण्या मान्य करतील असं आम्हाला वाटत होतं। शिवनेरीलाच आम्हाला गुलाल उधळावं लागेल, पण सरकारनं त्या आमच्या आंदोलनाकडे अनेक बी पाठ फिरवून वाटतंय, कारण आमचा योद्धा आमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे। त्यांनी अनेक उपोषणाला सकाळपासून केलेला आहे, त्यांच्या पोटात कण नाही। खरं तर आम्ही संयमाची भूमिका त्यांच्या आदेशानुसार बाळगलेली आहे। मात्र आता मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, तुम्ही सगळे आंदोलक जे आहेत ते भिजताय, अनेक ठिकाणी आपण पाहतोय तुमची सोय सुद्धा होत नाही इथं। मग आता अशा परिस्थितीत किती दिवस तुम्ही इथं थांबणार आहे? नाही, आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, मनोजदादा जोपर्यंत उपोषण करत आहेत त्यांची आम्ही साथ सोडणार नाही। आमच्या आरक्षणाचा जोपर्यंत प्रश्न मार्गी लागणार नाही, चटणी भाकर खाऊ आणलेलं व एक वेळेस उपाशी राहू, पण आम्ही मुंबई सोडणार नाही। आता तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती लोक आहेत तुमच्या सोबत? संभाजीनगर पैठण आले। आमच्या पैठण तालुक्यात कमीत कमी 10 ते 15,000 लोकसंख्येने इथं मावळे उपस्थित आहे। आम्ही पण काल 3 दिवसापूर्वी इथं मुंबईला पोहोचलेलो, थांबलेलो आहे इथं। आतापर्यंत आमच्याकडे खायची सोय होती, आमच्या स्वतःच्या भाकरी आम्ही घरून आणल्या होत्या, पण आता आमच्या भाकरी पण संपल्या आहेत। तरी पण आमच्या तोपर्यंत दादा आम्हाला म्हणत नाही, उपोषण सोडित नाही, तोपर्यंत आम्ही इथून मुंबईमधून बाहेर जाणार नाही। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने हे मराठा आंदोलक जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून दाखल झालेले आहेत। तुम्ही कुठून आलेला? आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून आलो। आमच्या जिल्ह्यामधून सुद्धा 20 ते 25,000 गाड्या मनोजदादांना सपोर्ट करण्यासाठी मुंबईमध्ये आलेला आहे। आणि आम्ही विचार करतो की देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचा मराठ्याचा एवढा काट का? आज 2 वर्षापासून आम्हाला एवढं रस्त्यावर आमचे लेकरं बाळ सगळं कुटुंब आमचे रस्त्यावर फिरत आहेत। एवढं आम्ही त्यांचं नुकसान काय केलं? देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मराठा समाज अगोदर पुढे असतो। आम्ही देशासाठी महाराष्ट्रासाठी कुठे पुढे असतो जेव्हा जेव्हा देशावर। मात्र मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणतात की आमच्याच सरकारने मराठा समाजाला 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र दिले, मात्र आता कायद्यात बसत नाही, पुढे कसं द्यायचं? पुढं कसं द्यायचं? कायद्यात बसतच नाही ना ते। 10% मधलं आरक्षण कुठं कायद्यात बसणार आहे? 50% वरचं आरक्षण बसतच नाही ना। 50% आतमध्ये आम्ही कुणबी आहेत, मराठा 96 कुरी मराठा आणि कुणबी हे एकच आहेत। हे फक्त आम्हाला सिद्ध झालेलं आहे। त्यांनी फक्त हैदराबाद गॅजेट लागू जर केलं तर आमचा पूर्ण मराठवाडा पूर्ण कुणबी म्हणून नोंदी आज सापडलेल्या आहेत। मात्र आता सरकारला काय इशारा असेल, कारण परिस्थिती अशी झालेली आहे आणि कधीपर्यंत तुम्ही मुंबईत थांबणार, कधीपर्यंत संयमाने असं आंदोलन? दादाचा आदेश आहे तोपर्यंत, दादा जोपर्यंत म्हणणार नाहीत आम्हाला मुंबई सोडू नका तोपर्यंत आम्ही आमचा जीव जरी गेला तर आम्ही इथं रस्त्यावर झोपू, उपाशी मरू, पण आम्ही मुंबई सोडणार नाही। या ठिकाणी जोपर्यंत मनोजदादांचा आदेश येत नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचा पण करत मराठा बांधव जे आहेत ते आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि ठिकठिकाणी ते भर पावसामध्ये देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।